तुम्हाला काय माहित आहे का? अहो ती माळावरची कमली, तुम्ही आणि म्हणशीला मी काय म्हणते, अहो ती माळावरच्या कमलीची पोरगी गेली की पळून. अहो तरी आम्ही तिला सांगत होते पोरगीची 10वी झाल्यावर लगीन करून टाक, 10वी झाल्यावर लगीन करून टाक, तर ऐकते कुठं? हा, वयात आलेली पोरगी कोणाच्या हाताला लागते का सांगा बरं? हा, अहो काय तुम्हाला सांगायचं, पोरग तर काळ मिचकुट, हा, जरा तर देखणं आहे का सांगा बरं? हा, आणि त्या पोरासंग गेल्या पडून, हिला काही लक्ष देता येत नव्हते बी. आता तुम्हाला सांगते, माझा भाचा, हा, देखना पान कुठं जरासाच काळा दिसतोय, पण देखना देखना पान. हा, आणि काय सांगायचं तुम्हाला, जरा डोळ्यात असं आहे, आणि म्हणती चकना आहे. आता नसतो का एखाद्याचा डोळा तिरका, असतो की नाही कुठं म्हणते मी. केवढं चांगलं स्थळ काढलेलं, नाही म्हणली पोरगीला 10वी झाल्यावर कॉलेजला घालणार, शिकवणार, आणि मग नोकरीला लावून लगीन करणार. आता लागली का पोरगी हाताला सांगा बरं? आणि आमचं आले तोंड दिसतं या. जाऊ दे बाई, हे बघा आम्ही आपलं सांगायचं काम केलं. हा, तिला कळत नव्हते बी. तिला वाटतंय मी सगळं तिच्या वाईटासाठी सांगते. जाऊ दे, अहो आपल्यातलं आपलंच घर म्हणून सांगायला गेले तर ती अशी करते. काय शांताबाई, हात हलवा. की हल्ली हात हलवा हात हलवा, आणि मागाच्यानं काय आम्ही पाय हल्ली होती बी? आम्हाला कामाचं माहित नाही, सांगायचं होत्या दुसऱ्या बायका कोणतं बांगलाय. जाऊ दे बाई, चला जरासं राहिले तेवढं उरकून गेली. हा, अगं बाई 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 बाई, बाई साहेब जरा मिसरी आहे का? माझी मिसरी घरातच राहिली बघ, ते असली तर